समोर दिसणारं हे टेम्पटिंग थालीपीठ बघून तुम्हाला पण ते खाण्याचा मोह होतोय ना? चला आज हे ज्वारीचं मस्त हेल्दी थालीपीठ बनवूनच बघूया। 1 वाटी ज्वारीचं पीठ, बाइंडिंगसाठी त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी बेसन, 1 वाटी धुवून बारीक चिरलेला पालक आणि अर्धी वाटी धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा बारीक चिरून घ्यायचा, पाव वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजत घालायची आणि नंतर पाणी काढून सगळी डाळ या ज्वारीच्या पिठात घालायची, 1 चमचा वाटलेली हिरवी मिरची, 1 चमचा किसलेली लसूण, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हिंग आणि अगदी थोडीशी पाव चमचा हळद। थालीपीठाच्या अधिक स्वादासाठी 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे तेल। हे सगळे जिन्नस हाताने व्यवस्थित एकत्र करायचे आणि नंतर पाण्याचा हबका मारून अगदी थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा असा। तव्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि एक छोटा गोळा हातात घेऊन ना अति पातळ ना अति जाड असं छान थालीपीठ थापून घ्यायचं। मध्यभागी अशी छिद्र केली की थालीपीठ भाजताना त्या भागात छान उष्णता लागून ते चांगलं भाजलं जातं। वरून असं तेल सोडायचं त्या छिद्रांमध्ये आणि छान थालीपीठ भाजून घ्यायचं। वरची बाजू अशी कोरडी झाली की थालीपीठ उलटायचं। किती सहज उकटलं जातं आहे बघा। दुसऱ्याही बाजूने थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि दोन्ही बाजूंनी अशा सोनेरी रंगावर खरपूस मस्त भाजायचं। ज्वारीचं पीठ ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा लो असतो, म्हणजेच ते खाल्ल्यावरती रक्तातली साखर झपाट्याने वाढत नाही, म्हणून डायबेटीस असलेली लोकंसुद्धा हे थालीपीठ एन्जॉय करू शकतात। कसलं भारी दिसतंय की नाही? याच्यामध्ये पालक आणि मुगाची डाळ असल्यामुळे प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन हे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळतंच। गरम थालीपीठावर घरचं पांढरं शुभ्र लोणी वितळलं की काय मस्त दिसतंय बघा। ह्याच्याबरोबर घरचं कैरीचं ताजं लोणचं, ज्यांना दही आवडतं त्यांनी ह्याच्याबरोबर दहीसुद्धा खाल्लं तरी थालीपीठ एकदम भारीच लागतं। हे असं खुसखुशीत, चविष्ट आणि अतिशय हेल्दी थालीपीठ तुम्हीही नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर अगदी प्रेमाने जरूर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना ही शेअरसुद्धा करा आणि हे सगळं खुसखुशीत सुंदर दिसणारं थालीपीठ तुम्हाला आवडलं तर अधिक अशा छान रेसिपी बघण्यासाठी आपलं फूड योगा विथ संध्या चॅनेल सबस्क्राईब करा।